नमस्कार. आपण या ठिकाणी वाकवडे एक दिंडी आहे, त्यांचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून आपण एक्झॅक्ट त्यांचे अनुभव जाणून घेऊ की आषाढी एकादशीनिमित्त त्यांची काय ऊर्जा आहे, काय उत्साह आहे, काय अनुभव आहे आणि त्यांचा प्रवास कसा चालू आहे आणि ते किती तारखेपर्यंत तिथे पोहोचतील. 2 मिनिटं आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल महाराज. जय हरी. जय हरी. माऊली पायदिंडी सोहळ्यातले वारकरी, मला महाराजांनी 2 शब्द बोलायचे अधिकार दिला, त्याबद्दल मी 2 शब्द सांगत आहे. तर आमचा अनुभव असा आहे, आम्ही आता जवळजवळ 25-30 वर्ष आले आम्ही वारी करतो. आम्हाला वारीला गेल्यापासून आम्हाला एकदम समाधान वाटतं आणि त्याचा जर का आनंद कुठंच नाही म्हणजे सांगायचं तुम्हाला, म्हणजे प्रगती एकदम व्यवस्थित आहे. आणि आम्हाला घरी नीट चालता नाही येत, पण दिंडीला निघालो आम्ही असं नाचत चालत होतो. घरी आम्हाला म्हणजे मुठाला माणूस लागतो, नाही तर काहीतरी आधार लागतो, पण आम्हाला दिंडीला निघालो आम्हाला असं वाटतं म्हणजे अंगात आल्यासारखं होतं आमच्या असे. आणि रस्त्याने आम्हाला काही अडचण नाही, लोक जेव घालते, पाणी असे. सगळी व्यवस्था आहे, खूप छान व्यवस्था आहे आणि आनंद तर वर्णन करता येण्यासारखा नाहीये. खूप छान आहे सगळं, आनंद एकदम जबरदस्त. पांडुरंगाच्या कृपेने सगळं काही. हो, वाकडे निघाले सांगितलेलं. आम्ही 4 वर्ष झाले दिंडी चालू आहे म्हणजे, आम्ही 2 वर्षात आम्ही एवढी प्रगती केली. लोकांनी आम्हाला आज दान केलं. आम्ही 10 वर्षे 10 गुंठे जागा घेतली, 2 वर्षात बांधून काढले आम्ही तिथं मंगल कार्य. म्हणजे आम्हाला राहायला स्वतःची जागा झाली तिथं, 65 एकराच्या शेजारी झाली असे. एकूण वर्षभरात किती एकादशी असतात? वारीच्या आणि महिन्यातून 2 असतात. 24 एकादशी असतात. आणखी एक नाव काय? कार्तिकी देवशैनी. हा, एकादशीला आपले जे लाडके देव आहेत, प्रिय देव आहेत विष्णू पांडुरंग, हे योगनिद्रेमध्ये जातात. चतुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशी ते पुन्हा जागृत होतात. परत बरोबर आहे. 4 महिने देवाचे देव महादेव संपूर्ण सुट्टीचा सांभाळ करतात. बरोबर आहे. हे जागृत होतात श्रावण महिन्यापासून. बरोबर आहे. बरोबर आहे. तर देव आणि आळंदी पाशी कोणती नदी आहे? इंद्रायणी. पंढरपूर कोणत्या नदी किनार बसलेला आहे? भीमा नदीच्या चंद्रभागा. तशी भीमा नदी पण सच्चिदानंद महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदी. ठीक आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. पैठणला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली, माहिती आहे का? हो. कोणती आहे? जगन्नाथपुरीची. जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे. त्यांचे 2 सिबलिंग आहेत, बलराम आणि सुभद्रा. 3 रथ एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. हे 3ही राज्य आहेत, या ठिकाणी जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. बरोबर. आपल्याकडे ही आषाढी यात्रा आहे. आणखीन एक महाराष्ट्र यात्रा आहे, ती आहे नागषष्ठीची यात्रा. नागषष्ठीची. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. अलंकापुरी. ज्ञानेश्वरांचे किती भाऊ होते? एक बहीण. नाव सांगता येईल? दादा, सोपान काका आणि ज्ञानदेव आणि मुक्ताई. बरं, 10 संतांचे नाव सांगा बरं. लेडीज जेंट्स कोणते चालते? जनाबाई, मुक्ताई, संत सखू, मीराबाई, ज्ञानदेव, निवृत्ती राया, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, तोखा मेळा. हिंदी पण चालते. हो, तोखा मेळा आणि गोरा कुंभार, कबीरदास, संत कबीरदास. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.